अध्यक्षीय भाषणानंतर आपण लेखकाचंही मनोगत ऐकलं. मोरे सर, तुमचं भाषण खरंच त्याच्यातनं आपण तुकारामांबद्दल इतक्या वेगवेगळे कंगोरे ऐकले. ते म्हणजे इंग्रजांनी सुद्धा तुकाराम भाषा तुकोबांच्या गाथा, तुकोबांचे अभंग अशा पद्धतीने वापरले असतील हे मला वाटतं सगळ्यांना माहीत नसेल. ते आज सगळ्यांसमोर आलं. लेखकानं हे तुकोबांचं तत्त्वज्ञान इंग्लिश भाषेत नेण्याचं शिवधनुष्य पेललं आहे, ते पेलायचा प्रयत्न करत आहेत. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या दृष्टीने, सगळ्यांच्याच दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला लागेल. त्यांचं भाषण खरं तर संपू नये असं वाटत होतं, पण आपल्यालाही वेळेच्या मर्यादा आहेत. देवाच्या इच्छेने माझ्या मुखातून शब्द निघाला आणि तो अभंग झाला, याची पूर्ण जाणीव असलेले हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ही अभंगवाणी, अभंग गाथा जगभर लोकप्रिय व्हावी यासाठी लेखकानं हे इंग्लिश भाषांतर केलं आहे. आणि त्यांनी आत्ता बरेच संदर्भसुद्धा दिले की किती अनेक भाषांमध्ये ते भाषांतरित होणार आहे यापुढे. आणि आधीच त्याचा बऱ्याच जणांनी अभ्यास सुरू केला आहे, बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचलं आहे. तर यासाठी सर तुम्हाला खरंच सगळ्यांकडनं मी शुभेच्छा देते. त्यांनी त्यांच्या मिशन लायब्ररी प्रोजेक्टबद्दल पण सांगितलं की ते वेगवेगळ्या माध्यमातनं ज्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा सुद्धा तेवढाच प्रयत्न करत आहेत. म्हणजे फक्त लिहून ते थांबलेले नाही आहेत, तर त्या लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आपण सुरुवातीला जर आला असाल तर 3 गाणी आत्ता आपण इथे जी ऐकली त्या 3 गाण्यांना, म्हणजे जे अभंग लोकप्रिय आहेत त्या व्यतिरिक्त 4-8 गाण्यांना आपण चाली देऊन ती लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपण जसं सुंदर ते ध्यानं आपल्याला प्रत्येकाला आठवतं, तशीच ही गाणी नवीन पिढीच्या मनात रुजावीत, ती आपल्या ओठावर यावीत असा प्रयत्नसुद्धा ते करत आहेत. सो वेगवेगळ्या माध्यमातून तुकोबांचं तत्त्वज्ञान हे आपण देत आहोत. आपण सगळ्यांना इथे आल्यावर एक सुंदर असं, मला वाटतं सगळ्यांनाच फुलं मिळाली असतील निशिगंधाची. फुलं जी आहेत ती त्यांचा सुवास आपल्याला एक सुंदर आनंद देतो. तर काकांचंच म्हणणं होतं की सगळ्यांना सांगावं की खरंच तुकारामाची गाथा जर आपण त्यातले काही अभंग, आपण 10 अभंग जरी रोज वाचले तरीसुद्धा आपल्या मनाला तसाच आनंद, त्यापेक्षा किंबहुना 1000 पट जास्त आनंद मिळेल. तेव्हा सगळ्यांनी मुळातनं सुद्धा तुकाराम गाथा वाचायचा प्रयत्न करा. आणि अर्थातच आपल्या ज्या लोकांना इंग्लिशमध्ये ती वाचायला आवडेल त्यांच्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करा. ह्या ज्या चाली दिलेल्या आहेत, मी म्हटलं की व्हिडिओज दाखवले, तर त्याच्या संदर्भात अजून एक छोटीशी गोष्ट की ह्या गाण्यांच्या स्पर्धा घ्यायचा सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे यातलं एखादं गाणं दुसऱ्या नवीन कोणीतरी गाऊन ते त्यांच्याकडे व्हिडिओ स्वरूपात पाठवायचं आहे आणि त्यांना पण ते बक्षीस देणार आहेत. सो ही सुद्धा एक नवीन जमान्याची जी काय म्हणू आपण पद्धत आहे, त्यांनी सुद्धा ते लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करत आहेत. मला अजून एक संदर्भ याच्यात जास्त द्यावासा वाटला की मराठी भाषेच्या संदर्भात आपण नेहमी ओरड ऐकत असतो की मराठी वाचत नाही आहे. तर ती आपण या माध्यमातनं कृतिशीलता जास्त त्यांची दिसते की त्यांनी ते नुसतं न म्हणता त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं, ज्यामुळे डिवाइन व्हर्सेस अभंग गाथा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे मराठी भाषा जगवण्यासाठीचं सुद्धा हे कृतिशील पाऊल म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे संस्कृत भाषेतलं साहित्य सामान्य माणसाला समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी, तुकोबारायांनी ते प्राकृतमध्ये आणलं, मराठीत आणलं, त्याचप्रमाणे इंग्रजीत आणण्याचा प्रयत्न लेखक करत आहेत असं मला मनापासून म्हणावंसं वाटतंय. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, हा तुकाराम महाराजांचा सुपरिचित अभंग या पुस्तकाच्या निमित्ताने मला अगदी सुयोग्य वाटतंय. बरोबर? आजच्या कार्यक्रमाला आपण सगळे श्रोते उपस्थित राहिलात. आजचे मंचावरचे सगळे मान्यवर इथे उपस्थित राहिले, आम्हाला छान मार्गदर्शन मिळालं. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वास्तूमध्ये हा कार्यक्रम होतोय, हा सुद्धा खूप सुंदर योगायोग म्हणायला लागेल. त्या वास्तूच्या आयोजकांचे देखील मनापासून आभार. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली त्या सर्वांचेच आभार. कार्यक्रमाच्या शेवटाला आपण आलेलो आहोत. तत्पूर्वी काकांनी मान्यवरांना काही छोट्या भेटवस्तू दिल्या आहेत, ती त्यांना दाखवायची आहे कारण त्या खूप वेगळ्या आहेत. तर ते झालं की आपला कार्यक्रम संपेल.
कुलकर्णी मॅडमच्या स्नेही एक कुलकर्णी मॅडम आहेत लीना सौमित्र. स्टोन आर्ट म्हणजे चक्क सुंदर असं चित्र. तू दाखव. बरं बरं. पेबल आर्ट करणाऱ्या लीना सौमित्र म्हणून आहेत. त्यांनी हे स्वतः हाताने काढलेलं चित्र तुकारामाचं आणि त्याच्या खाली लिहिलेला अभंग आपण सगळ्या मान्यवरांना देतोय. ही कायमची आठवण राहील आणि तो ठेवायचा कसा आहे त्याच्यासाठी एक स्टँड दिलेला आहे. ही खूप सुंदर भेटवस्तू लेखकांनी आज मान्यवरांपर्यंत पोहोचवली आहे. कोणाला हवं असलं तर त्या बनवून देते. येस, आणि कोणाला हवं असलं तर तुम्ही जरूर संपर्क साधू इच्छिता. सगळ्यांनी जाण्यापूर्वी बाहेर टेबलवर पुस्तकं ठेवलेली आहेत लेखकांची. ती सगळ्यांनी आपण ज्या ज्या लोकांना इंग्लिशमध्ये वाचता येईल अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यांच्या माध्यमातून इतरांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते.